नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत फडणीस, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. आज आपण BA भाग 3 सेमिस्टर 6 मध्ये अर्थशास्त्रातील संशोधन पद्धतीशास्त्र हा भाग पाहणार आहोत. यामधील आधार सामग्रीचे सारणीकरण म्हणजेच टॅब्युलेशन ऑफ डाटा हा घटक आपण अभ्यासणार आहोत. सामाजिक संशोधनामध्ये संशोधक अनेक प्रकारची आकडेवारी जमा करत असतो. ही जमा केलेली आकडेवारी प्रचंड स्वरूपात आणि विस्कळीत स्वरूपात असते. तिची व्यवस्थित मांडणी करावी लागते. त्यासाठी तिचे सांकेतीकरण केले जाते. सामग्रीला लघुरूप देणे म्हणजे सांकेतीकरण होय. या सामग्रीचे सांकेतीकरण केल्यानंतर त्याचे वर्गीकरण करावे लागते. ती उभ्या आडव्या तक्त्यात मांडावी लागते. यालाच सारणीकरण किंवा तक्तीकरण असे म्हणतात. सारणीकरण हा संशोधन प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण व निर्वचन करण्यासाठी संशोधनकर्त्यास सामग्री निश्चित स्वरूपात व योग्य प्रकारात मांडावी लागते. संकलित सामग्री संघटित स्वरूपात प्रदर्शित करण्यासाठी उभ्या आडव्या ओळीत योग्य रीतीने मांडणे म्हणजे सारणीकरण होय. नीज वेंजर यांच्या मते सामग्रीला उभ्या आडव्या रकान्यात व्यवस्थित व क्रमबद्ध रीतीने संघटित करणे व योग्य रीतीने मांडणी करणे म्हणजे साधनीकरण होय. सारणीला कोष्टक असेही म्हणतात. सारणीची रचना अथवा भाग. सारणीचे मुख्य 8 भाग असल्याचे दिसून येते. या ठिकाणी एक नकाशा आपण घेतलेला आहे आणि त्यामध्ये घटक दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम आहे तो सारणी क्रमांक. एखादा संशोधनात जमा केलेल्या सामग्रीचे अनेक तक्ते तयार करतो. सोयीनुसार प्रत्येक तक्त्याला क्रमांक द्यावा लागतो. त्याला सारणी क्रमांक असे म्हणतात. या क्रमांकामुळे पुढे विश्लेषण करताना सारणीत काय कार्यकारण भाव मांडला आहे त्याची माहिती घेणे शक्य होते. उदाहरणार्थ सारणी क्रमांक 5 वरून भारतीय लोकसंख्येतील घनता असे व्यक्त करता येते. शीर्षक. प्रत्येक सारणीला त्यातील आशयाचे संक्षिप्त वर्णन करणारे शीर्षक देणे आवश्यक असते. घटक खर्चानुसार भारतातील निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे शीर्षक देताना ते सोपे, सुटसुटीत, संक्षिप्त मात्र अर्थपूर्ण असावे. शीर्षकावरून सारणीमध्ये कशाची माहिती व आकडेवारी जमा केलेली आहे याचा यथार्थ बोध व्हावा. तिसरा भाग आहे शीर्षक टीप. सारणीबद्दल आवश्यक ती माहिती देण्यास शीर्षक अपुरे पडत असेल तर शीर्षक टीप दिली जाते. साधारणतः त्यात मापनाची एकके दिलेली असतात. उदाहरणार्थ उत्पन्न कोटीमध्ये. चौथा आहे स्तंभमतळा. एका शीर्षकाखाली असणाऱ्या आकड्यातील नोंदींची लंब रूपातील मालिका म्हणजे स्तंभ होय. प्रत्येक स्तंभात कोणती आकडेवारी दिलेली आहे हे स्तंभमतळ्यातून स्पष्ट होते. पंक्तीमथळा. पंक्तीमथळा हा सारणीचा डाव्या बाजूचा पहिला रकाना असतो. पंक्तीमध्ये कोणत्या प्रकारची आकडेवारी दिलेली आहे ते पंक्तीमथळ्याने स्पष्ट होते. उदाहरणार्थ दिलेल्या आकृतीमध्ये वर्ष हा पंक्तीमथळा आहे. सारणी कप्पा. या रकान्यात जमा केलेली आकडेवारी दिलेली असते. खरे म्हणजे सारणीचा मुख्य गाभा हा सारणी कप्पा असतो. तळटीप. तक्त्याच्या तळाशी ही टीप दिली जाते. स्तंभातील एखाद्या नोंदीविषयी आवश्यक असलेले स्पष्टीकरण यामध्ये दिले जाते. उदाहरणार्थ 1991च्या लोकसंख्येत जम्मू आणि काश्मीरच्या लोकसंख्येचा समावेश केलेला नाही. अशा प्रकारची तळटीप दिली जाते. शेवटचा आहे संदर्भ किंवा आधार. प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री असे सामग्रीचे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. जर सारणीतील सामग्री दुय्यम स्वरूपाची असेल तर ती कोठून घेतली आहे हे संदर्भ टिपेत स्पष्ट केले जाते. माहितीचा स्रोत, प्रकाशकाचे नाव, प्रकाशन वर्ष इत्यादींचा उल्लेख यामध्ये केला जातो. सारणीचे प्रकार. सारणीचे प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे तो सारणीचे उद्दिष्टानुसार प्रकार. यामध्ये सामान्य उद्दिष्ट सारणी आणि विशेष उद्दिष्ट सारणी असे 2 प्रकार आहेत. सामान्य उद्दिष्ट सारणीला संदर्भ सारणी असेही म्हणतात. या सारणीत संदर्भ ग्रंथासारख्या दिलेल्या असतात. याउलट विशेष उद्दिष्ट सारणीत आवश्यक तेवढीच विशिष्ट आकडेवारी दिलेली असते. उदाहरणार्थ एकूण जनगणना ही सामान्य उद्दिष्ट सारणी असेल तर जनगणनेतील जन्मदर, मृत्यूदर, घनता
इत्यादी विविध घटक दर्शवणे ही विशिष्ट उद्दिष्ट सारणी असते. दुसरा प्रकार आहे सारणीचे स्वरूपानुसार प्रकार. याचे मुख्यत्वे 4 प्रकार आहेत. पहिला आहे एकमार्गी सारणी. दिलेल्या कोष्टकामध्ये पाहून आपल्याला समजेल की एकमार्गी सारणीमध्ये केवळ एकच घटक उजेडात आणला जातो. एका महिन्यामध्ये सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या हा एकच घटक विचारात घेऊन एकमार्गी सारणी तयार केली जाते. द्विमार्गी सारणी, यामध्ये सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या विचारात घेताना स्त्री आणि पुरुष असे 2 भाग त्यामध्ये केलेले आहेत आणि स्त्रिया किती सिनेमे पाहतात, पुरुष किती सिनेमे पाहतात यावरून द्विमार्गी सारणी तयार केलेली आहे. त्रिमार्गी सारणीमध्ये सिनेमा पाहणाऱ्यांच्या संख्येचं विश्लेषण स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये करतानाच काळा गोरा एकूण असे पुन्हा त्यात भाग केलेले आहेत. म्हणजे सिनेमा पाहणे त्यामध्ये स्त्री आणि पुरुष, त्यापैकी काळा आणि गोरा असे 3 वेगवेगळे घटक त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर बहुमार्गी सारणीमध्ये सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या, स्त्रियांची संख्या, पुरुषांची संख्या, काळा गोरा एकूण याबरोबरच हिंदी सिनेमा किती जण पाहतात, मराठी सिनेमा किती जण पाहतात, इंग्रजी सिनेमा किती जण पाहतात, अशा प्रकारे बहुप्रकार त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणून याला बहुमार्गी सारणी असे म्हणतात. आपल्याला आवश्यक त्या माहितीच्या उपलब्धतेनुसार आपण सारणीच्या प्रकाराची निवड करायची आहे. तिसरा आहे सारणीचे पद्धतीनुसार प्रकार. सारणीच्या पद्धतीनुसार हस्तसारणीकरण म्हणजेच ज्या वेळेला वर्गीकरण, सांकेतीकरण, मोजणी इत्यादी हाताने करण्यात येते त्याला हस्तसारणीकरण असे म्हणतात. या उलट सारणी तयार करण्यासाठी स्वयंचलित यंत्रांचा उपयोग करण्यात आला तर त्याला यांत्रिक सारणीकरण असे म्हणतात. सारणीकरणाच्या पद्धतीनुसार हस्तसारणीकरण आणि यांत्रिक सारणीकरण असे प्रकार केले आहेत. चौथा प्रकार आहे वारंवारता वितरण सारणी. त्यामध्ये प्रामुख्याने पृथक वारंवारता सारणी, समतोल वारंवारता सारणी आणि संचित वारंवारता सारणी असे 3 प्रकार आहेत. पृथक वारंवारता सारणीमध्ये सुट्या सुट्या चलांची वारंवारता दिलेली असते. त्याच्या अचूक ताळारेषा मारल्या जातात आणि त्यावरून सारणी तयार केली जाते. एका परीक्षेत 15 विद्यार्थ्यांना मिळालेले गुण दिलेले आहेत. त्यावरून पृथक वारंवारता सारणी तयार केलेली एका कोष्टकामध्ये दिसत आहे. या उलट संतत वारंवारता सारणीमध्ये मात्र अखंड चले आणि घटक समाविष्ट असतात. त्यामुळे त्यांचे 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 अशा प्रकारचे गट तयार केले जातात आणि मग त्यांच्या ताळारेषा या मोजल्या जातात. या उलट संचित वारंवारतामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या वर्गांची वारंवारता विचारात घेतली जाते आणि प्रत्येक वेळेला त्या वारंवारतेची बेरीज करून चढत्या किंवा उतरत्या क्रमाने पेक्षा कमी किंवा पेक्षा अधिक या प्रकाराने ती दुसऱ्या वारंवारतेत मिळवली जाते. अशा प्रकारे संचित वारंवारता केली जाते. शब्दावरूनच त्याचा अर्थबोध आपल्याला होतो की जी साठलेली वारंवारता दुसऱ्या वारंवारतेमध्ये समाविष्ट केली जाते. सारणीची तत्त्वे अथवा नियम. प्रत्येक सारणीला क्रमांक देणे आवश्यक आहे. सारणीला अर्थपूर्ण लहान शीर्षक द्यावे. सारणीत सुटसुटीतपणा असावा. सारणीतील आकडेवारीचा संदर्भ द्यावा. सारणीतील प्रत्येक स्तंभास अनुक्रमांक द्यावा. स्तंभांना व पंक्तींना योग्य मथळा द्यावा. सारणीतील मोजमापाची एकके स्पष्ट असावीत. मोजणी 2 वेळा होऊ नये याची काळजी घ्यावी. जरुरी भासल्यास आकडेवारी, प्रमाण इत्यादी फरक द्यावे. बेरजा वजाबाक्या कराव्या. महत्त्वाच्या आकडेवारीसाठी विशिष्ट खूण अथवा वर्तुळ करावे. सारणीचे स्वरूप आकर्षक व मनोवेधक असावे. रकान्याचा आकार उचित असावा. रेखांकन व्यवस्थित असावे. सारणीसाठी योग्य आकाराचा कागद वापरावा. सारणीतील परस्पर संबंध स्पष्ट करणारे स्तंभ शेजारी शेजारी असावेत. सारणीतील कोणत्याही स्तंभाची पंक्ती रिकामी असू नये. एखादी माहिती नसल्यास त्या ठिकाणी डॅश अशी खूण करावी. स्तंभातील पहिली व अखेरची उभी आडवी रेष
जाड किंवा दुरेघी असावी. सारणी दुसऱ्या पानावर पुढे चालू करावयाचे असल्यास प्रत्येक स्तंभाचे मथळे पुन्हा लिहिले पाहिजेत. शक्यतो सारणीतील सर्व रकान्यातील अंतर सारखे असावे. सारणीचे फायदे. सारणीमुळे सामग्री व्यवस्थित लावली जाते. सारणीमुळे सामग्रीतील जटिलता कमी होते. सारणीमध्ये संशोधकाचा श्रम व वेळ वाचतो. सारणीमध्ये अत्यल्प जागेत प्रकटीकरण होते. सारणीच्या वेगवेगळ्या स्तंभावरील तुलना करणे सहज शक्य होते. सारणीतील आकडेवारीवरून परस्पर संबंध स्पष्ट होतो. सारणीवरून आकृती व आलेख काढणे सहज शक्य होते. सारणीचे विश्लेषण निर्वचन करणे सहज शक्य होते. सारणीमध्ये अहवाल तयार करण्यास मदत होते. सारणीमुळे आकृती आकर्षक बनतात. गोष्टी सहज लक्षात येतात. सारणीचे पुन्हा पुन्हा निरीक्षण व पुनरावलोकन करणे सहज शक्य होते. अशा प्रकारे संशोधन करत असताना संशोधनामध्ये जमा केलेल्या माहितीचे सारणीकरण केल्यास आपल्याला त्या माहितीचे अवलोकन करणे सहज शक्य होते. धन्यवाद.